महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन यशस्वी। बोईसर येथे बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर या नामांकित शाळेत शिकणाऱ्या 4 आणि 6 वर्षाच्या 2 चिमुरड्या मुलींवर शाळेतील एका कर्मचारी नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली असून, या अमानवीय कृत्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या अमानवीय कृत्याचा निषेध करण्यासाठी आज 24 ऑगस्ट 2024 रोजी महाविकास आघाडी व घटक पक्ष संघटनांच्या वतीने बोईसर बस डेपो समोरील ओस्तवाल गेट येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। सध्या देशात आणि महाराष्ट्रात वारंवार सातत्याने बलात्काराचे प्रमाण, विशेषतः लहान मुलींवरील बलात्काराच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ झाल्याची आपण पाहत आहोत। नियमित काहीतरी घटना घडत असल्याने जनतेत तीव्र संताप आहे। पुरण, बेलापूर, मीरा भाईंदरसारख्या घटना ताज्या असताना, बदलापूरमधील नामांकित शाळेत लैंगिक अत्याचाराच्या घटनेने पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासला गेल्याने त्या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र बंदची हाक मागे घेण्यात आली होती। न्यायालयाच्या आदेशाचे सन्मान करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यभरात, जिल्ह्यात, तालुक्यात, विभागात, शहरात, चौकात काळ्या फिती आणि काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यासंदर्भामध्ये आदेश देण्यात आले होते। त्या अनुषंगाने बोईसर येथे महाविकास आघाडीच्या व घटक पक्ष संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी महाविकास आघाडीच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार, राष्ट्रीय पॅथर्स आघाडी तसेच विविध संघटनांच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला। यावेळी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।